स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत धनुराशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, की नोव्हेंबर महिना हा धनुराशीसाठी कसा जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहेत, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की धनुरास ही राशीचक्रातली 9व्या नंबरची रास आहे आणि धनुराशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत. मित्रांनो बघा की गुरुग्रह हे सध्या आता वक्री आहेत आणि गुरुग्रह वक्री असल्यामुळे त्याचा धनुराशीला सुद्धा फायदा होणार आहे. तुमचे अनेक जे प्रलंबित कामं असतील, अडकलेली कामं असतील तर ती या महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि धनुराशीचे व्यक्ती ह्या प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात आणि कुठल्याही प्रकारचे काम ते मन लावून करत असतात. आणि अशाच कष्टाळू आणि प्रामाणिक लोकांना येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आता सविस्तर बघूया. पहिल्यांदा आपण बघूया मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत. मित्रांनो बघा की आरोग्याच्या बाबतीत येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुम्हाला ॲव्हरेज जाणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत नोव्हेंबर महिन्यात ही काळजी घ्यायची आहे. तुमचे आरोग्य तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात जपायचे आहे. कामानिमित्त तुमचा प्रवास घडणारा असेल तर तुम्ही खाण्यापिण्याकडे काय लक्ष ठेवायचे आहे. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अपायकारक असे खाणेपिणे तुम्हाला टाळायचे आहेत. म्हणजेच काय की तेलकट, आंबट, तिखट असे पदार्थ तुम्हाला प्रवासात सेवन करायचे नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी ही नोव्हेंबर महिन्यात घ्यायची आहे. मित्रांनो बघा की काळजी घेताना तुमच्या पोटाचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे किंवा एलर्जी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. अजिबात हलगर्जीपणा करू नका. आणि मित्रांनो व्यायामसुद्धा करा. मित्रांनो व्यायाम केल्याने, योगा केल्याने तुमचं शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी उठून व्यायामाकडे लक्ष द्या, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात तुम्ही व्यायामाला सुरुवात करा, योगा करायला सुरुवात करा आणि आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा. तुमच्या आरोग्याची काळजी नक्कीच घ्या. बाकीचा कुठल्याही प्रकारचा मोठा आजार किंवा आजारपण तुम्हाला नाही. किरकोळ आजार जर सोडले, सर्दी, खोकला, पोटदुखी हे आजार सोडले तर कुठल्याही प्रकारचे आजार तुम्हाला नाही. नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला आजाराच्या बाबतीत चांगला जाणार आहे. परंतु तुम्हाला थोडंसं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बघा की मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात काळजीपूर्वक अभ्यास करण्याची गरज आहे. मित्रांनो की तुमचं अभ्यासात नोव्हेंबर महिन्यात मन लागणार नाही. काही विद्यार्थी हे गेमिंगमध्ये ऑनलाईन गेम खेळण्यास मग्न होतील किंवा त्यांना ऑनलाईन गेमिंगची किंवा काही गोष्टींची आवड निर्माण होईल. त्यामुळे तुमचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अभ्यासात लक्ष केंद्रित करा. बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं नाही आहे. फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो जर तुम्ही अभ्यास केला, आत्ता तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा भविष्यात हा फायदा नक्कीच होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात आत्ता अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. आणि येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात तुमचं मन डायव्हर्ट होणार आहे, तुमचं मन बाकीच्या गोष्टीकडे वळणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला जायचं असेल किंवा स्पर्धा परीक्षा द्यायची असेल त्यांनी पण फार मेहनत करण्याची गरज आहे. त्यांनी कष्ट करा. आपलं मन इतरत्र लागणार नाही किंवा इतर ठिकाणी तुमचं मन भरकटणार नाही याची तुम्हाला काळजी नोव्हेंबर महिन्यात घ्यायची आहे. मित्रांनो विद्यार्थ्यांनी विशेष करून नोव्हेंबर महिन्यात फार कष्ट करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला फळ मिळणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. त्यानंतर बघा वैवाहिक जीवन. मित्रांनो वैवाहिक जीवन हे तुमचं सुख समाधानाचं आणि शांतीचं जाणार आहे. परंतु फक्त तुम्हाला धनुराशीच्या व्यक्तींनी आपल्या बोलण्यावर, आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या वाणीवर किंवा वाद होणार नाही असे शब्द तुम्हाला जोडीदाराबरोबर बोलायचे नाही. त्यामुळे तुमचं आपापसात मतभेद होतील आणि तुमचे भांडणही होऊ शकते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात धनुराशीच्या व्यक्तींनी कोणाशीही बोलताना आपल्या वाणीवर, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे
तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही 15 नोव्हेंबर नंतर फिरण्याचे किंवा सहलीचे बेत आखणार आहात. त्यानंतर मित्रांनो बघा, की तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात घ्यायची आहे. जोडीदाराला थोडंसं आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील, थोडंसं अस्वस्थ वाटेल. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर मनमोकळ्या गप्पासुद्धा येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात मारू शकता. परंतु फक्त एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, धनुराशीच्या व्यक्तींनी आपल्या वाणीवर, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचे आहे. वाद होणार नाही असे शब्द तुम्हाला तुमच्या तोंडातून बाहेर काढायचे नाहीये. मित्रांनो, जर एवढा एक नियम तुम्ही जर पाळला तर येणारा नोव्हेंबर महिना वैवाहिक जीवन हे तुमचं सुख समाधानाचं, शांतीचं नक्कीच जाईल आणि नोव्हेंबर महिन्यात तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही नक्कीच फिरण्यासाठी जाणार आहात. त्यानंतर बघा भाग्य. मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुमचं भाग्य हे चांगलं असणार आहे. कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला नवीन गुंतवणूक करायची असेल, नवीन खरेदी करायची असेल, तर तुम्ही 16 नोव्हेंबरपूर्वी ते खरेदी करू शकता. नवीन ठिकाणी जर तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल, नवीन जागा घ्यायची असेल, तर तुम्ही 16 नोव्हेंबर आधी ते खरेदी करू शकता किंवा गुंतवणूकसुद्धा करू शकता. परंतु 16 नोव्हेंबर नंतर मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारची नवीन खरेदी करायची नाही आहे, मोठे खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे नाही, गुंतवणूक करायची नाही आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती डिसेंबर महिन्यापर्यंत टाळली तरी चालेल. जर तुम्हाला खरेदी नवीन छोटे-मोठे व्यवहार जर करायचे असतील आणि ते जर नोव्हेंबर महिन्यात न करता तुम्ही डिसेंबर महिन्यात जर केले तर ते तुमच्यासाठी अतिशय चांगलं राहणार आहे. मित्रांनो बघा, की आता बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. नोकरदार व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. जर एखाद्या नोकरदार व्यक्तीला बढती हवी असेल किंवा पगारवाढ हवी असेल तर त्यांना येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमचं ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कामात तुमची बदली होऊ शकते. तुम्हाला कामाचा ताण हा नोव्हेंबर महिन्यात जाणवणार असल्यामुळे तुमचे मन शांत ठेवा, कामाकडे लक्ष ठेवा आणि काम हे एकाग्रने करा आणि तुमचे काम हे नोव्हेंबर महिन्यात नक्कीच पूर्ण होणार असल्यामुळे तुम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर बघा मित्रांनो, की काम सोडायची घाई करू नका. जर एखाद्या व्यक्तीला नोव्हेंबर महिन्यात काम सोडायचं असेल किंवा त्यांना कामाचं परिवर्तन करायचं असेल, की बाबा हे काम मला जमत नाही, आता मी दुसरं काम शोधतो किंवा दुसरं काम बघायचं आहे, त्यांनी नोव्हेंबर महिन्यात थोडंसं शांतपणे मन एकाग्र करून निर्णय घ्या. कुठल्याही प्रकारचा घाईगडबडीत निर्णय हा तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात घ्यायचा नाही. आपल्या कामाचा जर निर्णय असेल, तर तुम्हाला तो नोव्हेंबर महिन्यात न घेता तो डिसेंबर महिन्यापर्यंत त्याला पुढे ढकलायचा आहे आणि मन शांत करून एका दुसऱ्या कामाची सोय किंवा दुसऱ्या कामाचं नियोजन होईपर्यंत तुम्हाला एक काम हे सोडायचं नाहीये. जोपर्यंत तुम्हाला दुसरं काम लागत नाही किंवा दुसरं काम तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला जे काम चालू आहे ते काम तुम्हाला नक्कीच करायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांना नोकरी नाहीये अशा धनुराशीच्या व्यक्तींना थोडंसं नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी अजून मेहनत करावी लागेल, थोडंसं अजून कष्ट करावे लागतील आणि डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांना वाट नक्कीच बघावी लागेल आणि नोव्हेंबर महिन्यात जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करण्याची गरज आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. फक्त तुम्ही तुमचा व्यवसाय करत असताना धनुराशीच्या व्यक्तींनी आपल्या वाणीकडे आणि आपल्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या बोलण्यावर आणि वाणीवर आपले कस्टमर, आपले गिराईक हे नाराज होणार नाही याची काळजी मात्र व्यावसायिक लोकांनी नक्कीच घ्यायची आहे आणि आपल्या बोलण्यावर, आपल्या वाणीवर नियंत्रण तुम्हाला येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात ठेवायचं आहे. मित्रांनो बघा, की जर आपण आपल्या वाणीवर आणि बोलण्यावर नियंत्रण जर ठेवलं तर तुमचा व्यवसाय हा नक्कीच चांगला होणार आहे. मित्रांनो, जर व्यवसायात मोठी गुंतवणूक करायची असेल किंवा व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही थोडीशी थांबूनच गुंतवणूक करा. नोव्हेंबर महिन्यात ती नाही केली तरी चालेल, तुम्ही ती डिसेंबर महिन्यात करू शकता. त्यानंतर मित्रांनो बघा, की महिला वर्गासाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो थोडासा धावपळीचा जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात तुमची धावपळ झाली असेल आणि नोव्हेंबर महिन्यात सुद्धा तुमची थोडीशी धावपळ होणार आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला 15 नोव्हेंबर नंतर थोडीशी विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी त्या विश्रांतीचा फायदा घेऊन थोडासा आराम करायचा आहे. परंतु महिलांनी आपल्या आरोग्याची काळजीसुद्धा येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात घ्यायची आहे. व्यायामाला सुरुवात करा, योग करा, ध्यान करा आणि योगाबरोबरच तुम्ही व्यायाम जर केला तर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहणार आहे. मित्रांनो, महिलांनी स्वयंपाकघरात काम करत असताना थोडीशी काळजी घ्या. तुम्हाला कापणार नाही, भाजणार नाही, खरचटणार नाही याची काळजी तुम्ही महिलांनी नक्कीच घ्या आणि महिलांनी आपले आरोग्य नक्कीच जपा. तुमच्या आरोग्याचं चांगलं असेल तर कुटुंबाचं आरोग्य देखील
चांगलंच राहतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंब आनंदात आणि उत्साहात नक्कीच राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काही उपायसुद्धा येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता. गुरुचा बीज मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि दर शनिवारी किंवा ज्याला जमेल ते दररोज हनुमान चालीसाचे वाचन किंवा पठण करू शकता. मित्रांनो, हनुमान चालीसाचे वाचन आणि पठण करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे मग येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुम्हाला अतिशय चांगला जाईल. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.